पंडू आहे हे बघ आता त्याला आंबं आणलं होतं ना पाण्यात टाकून ठेवलं आता हे स्वच्छ धुतलं आता पुसून घेतोय आणि लोणचं घालूया आंब्याचा हा कसं सांग वाऱ्याने सगळ्या आंब्यांची वाट लावलं मी कालपासून ना ते पाण्यात घालून ठेवलं होतं हे आता हे बघ धुवून काढलंय आता स्वच्छ पुसून घेतोय आणि लोणचा घालूया तू काय येतं ना लोणचा घालू नमस्कार मंडळी माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत हे बघा काल गेलं होतं तिकडे आंब्याच्या आमच्या ह्याच्यात हे रायवळ आंबं घेऊन इलंय वादळानं सगळा वाट लावला ना आमच्याकडे वादळ भरपूर झाला पाऊस वादळ मग हे आंबे काढून आणलं हे लोणच्याचं आंबट आणि म्हटलं काल एक दिवस पाण्यात ठेवलंय आज आता स्वच्छ धुवून पुसून घेतलंय आता त्यांचं लोणचं बनवतंय लोणचा थोडासा बनवून ठेवला ना की पावसाळ्यात कसा बरा पडता ना पावसाळ्यात कसा भाजी बिजी जाऊ भरपूर पाऊस असलो तर एवढा जमत नाही हो त्यामुळं पिठी लोणचा मस्तपैकी पावसाळ्यात मेजवानी म्हणून हे आता आंबे आणले होते ना काल ते पुसून धुवून पाण्यात बिण्यात घालून आता हे बघा पुसून ठेवलंय हे बघा एवढं आंबं घेऊन इलंय अजून आणलं असतं पण पाऊस जास्त भरलो ना मग घरी इलंय विजो कडकडत होते हो आणि हे आता ना स्वच्छ धुवून पुसून सगळा करून घेतलेला आता हे कापतंय आणि तुमच्या नंतर लोणचा करून दाखवते बरं हे तर असं कापायचो साली सहित करणार काय लोणचा साली सकळच करूचं लागता कारण ते टिकूचं लागतं ह्यो असं देठ असताना ह्यो पण ठेवायचो कळला देठ कट नाही करून टाकायचं हे बघ जास्त मोठी नाही फोड करायची हे बघ अशी करायची नंतर थोडं तू पण कट कर लोणचा असा केला की किती दिवस टिकता काय लोणचा वर्षभर पण टिकता पण कसं सांग तेल बिल सगळं मापात घालायचं मग आणि कसं जाडा मीठ असतं ना खडं हां ते खड्याचं मीठ घालायचं बारीक मीठ घालायचं ना असं खड्याचं मीठ मिळतं ना लोणच्याचं हा आणलं ते घालायचं आणि असं बारीक तुकडं कापायचं जास्त मोठं नाही कापायचं कसा हे बघा असे बारीक बारीक फोडी लोणच्याचे कापून तयार केलेले आहोत आणि हे का आता जाड मीठ असताना खडे मीठ त्या खड्याचं मीठ लावून एक रात्र तसंच ठेवणार आहे आणि नंतर उद्या ते परत गाळून घेऊन पाणी मिठाचं टाकून देऊन परत खड्याचं मीठ टाकून आणि त्याच्यात सगळं मिश्रण टाकून बेडेकर लोणचा मसालो राई असं सगळं काय लागत ते हिंग बिंग टाकून नंतर उद्या तयार करणार आहे हे बघ बंडाय कसं वाटतं मस्त हे तर जाड खड्याचं मीठ आहे ना हे तर खड्याचं जाड मीठ टाकतंय आणि मिश्रण करतंय असं मीठ टाकून ठेवायचा आणि असं एकत्र करते हे असं ठेवायचं हे बघ आता उद्या हे आता राहिला ना की उद्यानंतर मसाला या लोणचा परवाशी कापलंय ते आणि मिठात ठेवलं होतं ना खड्याच्या मिठात आता मी ते तयार करून तुला दाखवते हे बघ आता तेल गरम झाला ते जरा थंड करीत ठेवलं आहे आणि लसूण हे लसूण ही राई राई घालायची त्याच्यात
आता गरम करून असं तापवून घ्यायचा. हा आता गरम आणि जास्त कडकड तेल असं म्हणजे उकळून तेल घ्यायचं आणि थंड झाल्यावर हे जरा टाकायचं. कर कैरी मसाला हा लोणच्याचं. हे बघ हे लोणच्याचा सगळा सारण आता मी तयार करून घेतलेला. काय लसूण राई हळद लोणचा खार. आता टाकतं हिंग. हे बघ दिसता. आता हिंग टाकतंय. हा ते आता ह्याच्यात टाकतंय. हे बघ आणि ह्याचं आता मिश्रण करतंय. मंडळी आता बघा मी परवाची आंब्याची फोडं तयार करून ठेवलं होतं आणि ते 2 दिवस ती मिठात कट करून ठेवलेली. आता ती परत मिठाच्या पाण्यातनं काढून टाकून हे तेल सगळं साहित्य सारण एकत्र शिजवून घेऊन ह्याच्यात आता मिठाची कैरी आंब्याची सगळी फोडं टाकून मिश्रण करून सगळं व्यवस्थित टाकून आता मी तयार केलेलं आहे. हे बघा कसं बघा कसा वाटला लोणचा ते कमेंट करून सांगा. आता हे कसं थोडं गरम आहे ना सारण कसं गरम आहे म्हणून गरम गरम आता बरणीत भरत नाही. थोडा वेळ अशीच ठेवते आणि नंतर तुम्हाला बरणीत भरून पण दाखवते. कसं वाटलं लोणचं कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा. आणि लोणचं कसं घालूचं ते पण तुमचं पण पद्धत सांगा. आणि आमची अशी पद्धत आहे लोणचं बघा दाखवले.